नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात म्हणजे सराव चाचणीच्या स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सोबतच याच चालू घडामोडी तुम्हाला रील स्वरूपात बघायला मिळणार आहे आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटला. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम सोबत जोडले जा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत असतो. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज दिनांक 21 मे 2026. आजचा आपला पहिला प्रश्न आहे दरवर्षी 21 मे रोजी जगभरात खालीलपैकी कोणता महत्त्वपूर्ण दिवस साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जागतिक चहा दिवस. तर आज आहे जागतिक चहा दिवस. जागतिक चहा दिवसाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. दुसरा प्रश्न, पहिल्या आंतरराष्ट्रीय चहा दिवसाचे आयोजन वर्ष 2005 मध्ये भारतातील कोणत्या शहरात करण्यात आले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, दिल्ली. प्रश्न क्रमांक 3, वर्ष 2026 च्या जागतिक चहा दिवसाची अधिकृत मुख्य थीम खालीलपैकी कोणती निश्चित करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, फॉरेस्टिंग ग्रोथ अँड इन्क्ल्युजन. प्रश्न क्रमांक 4, भारतात दरवर्षी 21 मे हा दिवस खालीलपैकी कोणता विशेष दिन म्हणून पाळला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन, ऑप्शन बी. तर आज राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन सुद्धा आहे. प्रश्न क्रमांक 5, जागतिक संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेसाठीचा दिवस म्हणजेच वर्ल्ड डे फॉर कल्चरल डायव्हर्सिटी अँड डायलॉग अँड डेव्हलपमेंट दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा सुद्धा 21 मे ला साजरा केला जातो, ऑप्शन सी. ठीक आहे, तर आज जागतिक संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेसाठीचा दिवस आहे. आतापर्यंत घेतलेल्या 5 प्रश्नांची महत्त्वाची माहिती बघूया. जागतिक चहा दिवस, चहाचे महत्त्व आणि त्याचे जागतिक योगदान अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 21 मे रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. तर पार्श्वभूमी काय आहे? महिला आंतरराष्ट्रीय चहा दिवस वर्ष 2005 मध्ये भारतातील दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. वर्ष 2026 ची थीम काय आहे? फॉरेस्टिंग ग्रोथ अँड इन्क्ल्युजन म्हणजेच वाढ आणि समावेश वाढवणे. इतर महत्त्वाचे दिनविशेष, जागतिक संवाद आणि विकासासाठीचा सांस्कृतिक विविधतेसाठीचा दिवस. एवढा लंबालचक दिवस आज आहे. तर आज राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस सुद्धा आहे. प्रश्न क्रमांक 6, दिग्गज हॉकी प्रशिक्षक बलदेव सिंग यांना खालीलपैकी कोणत्या प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? तर यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 7वा प्रश्न, दिग्गज हॉकी प्रशिक्षक बलदेव सिंग यांना कोणाच्या हस्ते प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? तर अर्थातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, ऑप्शन बी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हॉकी प्रशिक्षक बलदेव सिंह यांना कधी प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार प्रदान केला जाणार आहे? तर हा केला जाणार आहे 25 मे ला. आता हा प्रश्न आज असा होईल, मात्र 25 मे ओलांडून गेल्यानंतर आणि त्याच्यानंतरच्या लगेच जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला तर तो असा विचारला जाईल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हॉकी प्रशिक्षक बलदेव सिंग यांना पद्मश्री पुरस्कार कधी प्रदान करण्यात आला? तर 25 मे 2026 ला. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्याबद्दलची घोषणा, महत्वाची माहिती बघा. पुरस्कार विजेते आहे देशातील दिग्गज हॉकी प्रशिक्षक बलदेव सिंग, हे नाव लक्षात ठेवा. कोणता पुरस्कार मिळाला? पुरस्काराचं नाव आहे पद्मश्री पुरस्कार. कोणाच्या हस्ते? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. आणि कधी? तर 25 मे रोजी. आणि कुठे? तर राष्ट्रपती भवनात या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानित करण्यात आल्यानंतर प्रश्न आणि उत्तर थोडेसे चेंज होतील की कुठे देण्यात आला आणि कधी देण्यात आला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, अहिंसा विश्व भारती आणि जागतिक शांतता केंद्राचे संस्थापक जैन आचार्य लोकेशजी यांना कोणत्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे? बघा, पुरस्काराचे प्रश्न आहेत. पुरस्काराचे खूप वेळा प्रश्न 2-3 मार्काला प्रत्येक परीक्षेत विचारले जातात.
तर कोणता प्रश्न येईल आपण सांगू शकत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे चॅम्पियन ऑफ पीस अँड जस्टिस अवॉर्ड. प्रश्न क्रमांक 10, जैन आचार्य लोकेशजी यांना चॅम्पियन ऑफ पीस अँड जस्टिस अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रदान करण्यात येत आहे? तर यांना मुंबई या ठिकाणी तो देण्यात येणार आहे. आणि झाल्यानंतर काय, ऑब्विसली कुठे देण्यात आला? प्रश्न क्रमांक 11, चॅम्पियन्स ऑफ पीस अँड जस्टिस अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले जैन आचार्य लोकेशजी खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संस्थापक आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर हे आहे अहिंसा विश्व भारती आणि जागतिक शांतता केंद्र, ऑप्शन ए. तर शांतता आणि न्याय पुरस्कार या विभागातला हा पुरस्कार आहे. पुरस्कार विजेते आहे जैन आचार्य लोकेशजी, जे संस्थापक आहे अहिंसा विश्व भारती आणि जागतिक शांतता केंद्र. पुरस्काराचे नाव आहे चॅम्पियन ऑफ पीस अँड जस्टिस अवॉर्ड. क्षेत्र आहे शांतता, न्याय आणि मानवता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा बहुमान त्यांना दिला जात आहे. ठिकाण आहे मुंबईत आयोजित एका भव्य आंतरराष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. 12वा प्रश्न बघा, आर्सेनल एफसी आर्सेनल एफसी ने नुकतेच खालीलपैकी कोणत्या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? क्रीडा क्षेत्रातला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रीमियर लीगचं विजेतेपद पटकावलेलं आहे आर्सेनल एफसी ने. प्रश्न क्रमांक 13, आर्सेनल एफसी ने एकूण किती वर्षांच्या आर्सेनल एफसी ने एकूण किती वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 2025-26 च्या मोसमात प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवले आहे? आणि तब्बल 22 वर्षानंतर हे विजेतेपद मिळवलेलं आहे. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, कोणत्या फुटबॉल क्लबने फुटबॉल मोसम 2025-26 चे प्रीमियर लीग विजेतेपद पटकावून आपला 22 वर्षाचा दुष्काळ संपवला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, आर्सेनल एफसी. महत्वाची माहिती, प्रीमियर लीग विजेतेपद 2025-26 विजेता संघ दिग्गज फुटबॉल क्लब आर्सेनल एफसी. स्पर्धा प्रीमियर लीग, इंग्लिश प्रीमियर लीग, ईपीएल. मोसम वर्ष 2025-26 चा मोसम. ऐतिहासिक नोंद, आर्सेनलने तब्बल 22 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हे प्रतिष्ठित विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचलाय. 15वा प्रश्न, भारतीय लष्कराच्या भात्यात समाविष्ट होणारी सूर्यास्त्र ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची स्वदेशी प्रणाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दीर्घ पल्ल्याची स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली, ऑप्शन सी. तर याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली आहे सूर्यास्त्र. लष्कराच्या भात्यात सूर्यास्त्र महत्वाचे मुद्दे. स्वरूप सूर्यास्त्र, माफ करा हे जरा जोड शब्द उच्चारायला. सूर्यास्त्र ही लक्ष्याचा अचूक वेध घेणारी भारताची स्वदेशी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र म्हणजेच रॉकेट प्रणाली आहे, ज्याची नुकतीच चांदीपूर, ओडिशा राज्यातील चांदीपूर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. याची निर्मिती आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत या प्रगत क्षेपणास्त्राची निर्मिती पुण्यातील निबे लिमिटेड या खाजगी कंपनीकडून करण्यात आली आहे. मारक क्षमता आहे, यामध्ये 2 प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत. एक 150 किलोमीटर, याची अचूकता आहे 1.5 मीटर आणि दुसरे 300 किलोमीटर, अचूकता 2 मीटर अंतरापर्यंत मारक क्षमता असणारे हे क्षेपणास्त्र आहे. लक्ष्य क्षमता, याद्वारे शत्रूचे तळ, नियंत्रण केंद्रे, रडार प्रणाली आणि रसद पुरवठा केंद्रे यांना अचूक लक्ष्य करता येणार आहे. ठीक आहे. तर हे होते 21 मे 2026 च्या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या चालू घडामोडीवाला सोबत जोडले जा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. YouTube, Facebook, Instagram आणि Telegram सोबत जोडले जा. टेलिग्रामवर तुम्ही सराव चाचणी सोडून याची प्रॅक्टिस करू शकता, म्हणजे तुम्हाला प्रश्न वाचायचे आणि जास्त अभ्यास करायची, जास्त वेळ देण्याची गरज पडणार नाही. आणि PDF सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.